हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. कुर्ती सोबत तुम्ही लेगिन्स घालता का? बट कुर्ती सोबत आपण लेगिन्स घालतो तो लुक खूप बेसिक वाटतो, हो ना? कुर्ती सोबत आपण लेगिन व्यतिरिक्त अजून कुठल्या पॅन्ट्स या स्टाईल करू शकतो की जेणेकरून आपला लुक हा मॉडर्न आणि क्लासी आणि रिच दिसण्यासाठी मदत होईल. तर तुम्ही ह्या कुर्ती सोबत पॅन्ट स्टाईल केल्या ना तर तुमचा लुक खरंच खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कुर्ती सोबत आपण अजून कुठल्या पॅन्ट्स या स्टाईल करू शकता. सो फ्रेंड्स, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. नंबर 1 आहे प्लाझो पॅन्ट. प्लाझो पॅन्ट हे कुर्ती सोबत जर तुम्ही वेअर केलं तर तुम्हाला खूप रिच लुक देतो. आता प्लाझो सोबत तुम्ही लॉंग कुर्ती, ए लाईन कुर्ती ही स्टाईल करू शकता. त्यानेही तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. त्यासोबतच प्लाझो सोबत तुम्ही स्ट्रेट कुर्ती ही वेअर करू शकता. त्यानेही तुमचा लुक क्लासी आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यासोबतच आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे प्लाझो सेट्स ही अवेलेबल आहेत. तर तेही खूप सुंदर आहेत आणि खूप छान कलर्स मध्ये आणि पॅटर्न सोबत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तेही तुम्ही ट्राय करू शकता. आता तुम्ही जर कुठे लग्न समारंभासाठी जात असाल किंवा कुठल्या फंक्शनला जात असाल तर तुम्ही प्लाझो हे प्रिंटेड वर्कचं किंवा हेवी वर्क असलेलं प्लाझो सेट नक्की ट्राय करू शकता आणि तुमचा लुक पारंपरिक नक्कीच दिसेल. आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल, ऑफिसला जातानाही तुम्ही फॉर्मल मध्ये प्लाझो ही ट्राय करू शकता. त्यानेही तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. आता प्लाझो आणि कुर्ती हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूपच क्लासी आणि सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही प्लाझो ही तुमच्या कुर्ती सोबत नक्की ट्राय करा. त्यानंतर नंबर 2 आहे स्ट्रेट पॅन्ट. कुर्तीवरती स्ट्रेट पॅन्ट हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कुर्ती सोबत तुम्ही स्ट्रेट पॅन्ट जर स्टाईल केली तर तुमचा लुक खूपच स्टायलिश दिसणार आहे. आता कुर्ती सोबत ही जी स्ट्रेट पॅन्ट आहे ही आपल्याला खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे ह्या स्ट्रेट पॅन्ट तुम्ही कुर्ती सोबत नक्की स्टाईल करू शकता. आजकाल ज्या मुली कॉलेजला जातात किंवा ज्या ऑफिसला जातात, शक्यतो आजकाल त्या मुली स्ट्रेट पॅन्ट ही जास्त प्रेफर करतात. त्याने त्यांचा लुक खूपच सुंदर दिसतो. यामध्ये ट्राउझर हा प्रकार सुद्धा मोडतो. सो तुम्ही कुर्तीवरती ट्राउझर ही स्टाईल करू शकता. आता आपण काय करतो, शक्यतो ट्राउझर वरती आपण टॉप्स किंवा अजून कुठले ज्या वेस्टर्न कुर्ती असतात त्या आपण वेअर करतो. बट तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जी कुर्ती वेअर करता आहात ती जर तुम्ही ट्राउझर वर स्टाईल केली तरीही तुमचा लुक खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसणार आहे. आता त्यासोबतच तुमच्याकडे ब्लॅक आणि ग्रे असे काही कॉमन कलर आहेत. ह्या कलर्सच्या स्ट्रेट पॅन्ट किंवा ट्राउझर ह्या तुमच्याकडे असायलाच हव्या. काय होतं, हे कलर जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर आपण त्यावरती पटकन घाईत असलो तरी कुठलीही कुर्ती वेअर केली तरीही आपला लुक हा खूपच सुंदर आणि रिच दिसतो. आणि तुम्ही नक्की स्ट्रेट पॅन्ट वरती जर कुर्ती ही स्टाईल केली ना तर तुमचा लुक खरंच मॉडर्न आणि स्टायलिश दिसणार आहे. स्ट्रेट पॅन्ट मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. थर्ड आहे सिगारेट पॅन्ट. आता सिगारेट पॅन्ट आणि कुर्ती हा जो लुक आहे ना हा एकदम पॉलिश वाटतो आणि यामध्ये तुम्ही एकदम अशा स्टायलिश आणि सुंदर दिसाल. आता ही सिगारेट पॅन्ट जी आहे ना ही जर तुम्ही कुर्तीवरती स्टाईल केली तर तुमचा लुक क्लासी तर दिसणारच आहे. त्यासोबतच ही जी सिगारेट पॅन्ट आहे ह्या पॅन्टच्या बॉटमला जो कट असतो ना तो खूपच सुंदर लुक देतो. त्यामुळे सिगारेट पॅन्ट हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. सिगारेट पॅन्ट जेव्हा तुम्ही वेअर करता ना तेव्हा तुमचा लुक खूपच स्टाईल वाटतो. आता तुम्हाला ऑफिससाठी किंवा एखादी तुमची कॅज्युअल मीटिंग असेल यासाठीही तुम्ही कुर्ती सोबत जर सिगारेट पॅन्ट ही ट्राय केली ना तर तुमचा लुक अतिशय क्लासी आणि सुंदर वाटणार आहे. त्यामुळे सिगारेट पॅन्ट मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आणि आजकाल सिगारेट पॅन्ट ही ट्रेंड मध्ये देखील आहे. तर नंबर 4 आहे फ्लेअर स्कर्ट. यस, आजकाल कुर्ती सोबत फ्लेअर स्कर्ट याची खूप जास्त ट्रेंड चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप छान छान असे स्कर्ट हे अवेलेबल आहेत. तर तुम्ही एखाद्या लग्न समारंभाला जात असाल, एखाद्या फंक्शनला जात असाल किंवा हळदीला जात असाल तर तुम्ही
फ्लेअर स्कर्ट हे कुर्ती सोबत नक्की ट्राय करा. याने तुमचा लुक ट्रॅडिशनल तर वाटेलच, बट तुम्ही यामध्ये खूपच छान दिसाल. त्यामुळे फ्लेअर स्कर्ट हे तुम्ही नक्की ट्राय करा. तर रेग्युलर बेसिस वरती फ्लेअर स्कर्ट हे अवॉइड करा, कारण ते खूप एक्स्ट्रा वाटतं. फक्त तुम्हाला जर अशा मोठ्या ओकेशनला जायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही काय करू शकता, असं वर्क असलेली कुर्ती किंवा एखादी मल्टी कलरची कुर्ती असेल त्यासोबत हे स्कर्ट स्टाईल करू शकता. त्याने तुमचा लुक हा खूपच ग्लॅमरस वाटतो. युजली बघतच असाल आपण काय करतो, एखाद्या टॉप वरती किंवा एखाद्या ब्लाउज वरती स्कर्ट हे स्टाईल करतो. बट तसं न करता तुम्ही जर हे स्कर्ट एखाद्या कुर्ती सोबत स्टाईल केलं तर तुमचा लुक नक्कीच सगळ्यांमध्ये उठून दिसणार आहे आणि तुम्ही सगळ्यांमध्ये खूपच अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्यामुळे फ्लेअर स्कर्ट मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. तर नंबर 5 आहे धोती पॅन्ट. आता धोती पॅन्ट ह्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आणि युनिक आहेत आणि युनिक लुक देतात. आता धोती पॅन्ट ह्या जर आपण कुर्ती सोबत स्टाईल केल्या तर नक्कीच आपण सगळ्यांमध्ये स्टँड आउट होतो. आणि जेव्हा आपण धोती पॅन्ट ही वेअर करतो किंवा कुर्ती सोबत स्टाईल करतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांचं लक्ष हे आपल्याकडे जातं. कारण धोती पॅन्ट हा एक असा ऑप्शन आहे की तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि धोती पॅन्ट ही आपण एखाद्या लग्न समारंभाला जात असू तर तुम्ही वेअर केली तर तुम्हाला पारंपरिक लुक हा नक्कीच मिळेल. पॅन्ट ज्या असतात त्या खूपच कम्फर्टेबल असतात. समजा तुम्हाला ट्रॅडिशनल आणि कम्फर्ट हे एकसाथ हवं असेल तर तुमच्यासाठी धोती पॅन्ट हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आता ह्या ज्या धोती पॅन्ट्स आहेत ह्या तुम्ही स्टिच ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात भरपूर सारे पॅटर्न्स हे धोती पॅन्ट्सचे अवेलेबल आहेत, तेही तुम्ही ट्राय करू शकता. बट तुम्ही धोती पॅन्ट ही कुर्ती सोबत नक्की स्टाईल करून बघा. तुमचा लुक तुम्हाला स्वतःमध्येच एक अट्रॅक्टिव्ह दिसून येईल. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही कुर्ती सोबत फक्त लेगिन्स न घालता अशा वेगवेगळ्या पॅन्ट्स ह्या ट्राय करू शकता आणि तुमचा लुक स्टायलिश, मॉडर्न आणि ग्लॅमरस मिळू शकता. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.